वसे चित्ते देव वसे चित्ते त्याची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना हरी जनासवे भेटे हरिजनासवे भेटे न हो अंग संग तुटी ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना तुका म्हणे जिने भले संत संगष्टने ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना विठ्ठला विठ्ठला प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना प्राप्त प्रसंगी सेवेकरता घेतलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग आहे. संतपर प्रकरणातला हा अभंग आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबरांनी भगवंताकडे प्रार्थना केलेली आहे आणि तुकोबरांनी भगवंताकडे प्रार्थना कशा करता केलेली आहे तर तुकोबरांनी वासना पूर्ततेची मागणी भगवंताकडे केलेली आहे. देवा माझी वासना पूर्ण करा. आणि वासनेचा विषय काय आहे तर ज्यांच्या चित्तामध्ये देव आहे असे जे कोणी असतील, तुकोबरांनी नाव सांगितलं नाही, फक्त लक्षण केलेलं आहे की ज्यांच्या चित्तामध्ये देव आहे त्यांची मला संगती घडावी. का घडावी? अशा महापुरुषाच्या संगतीची गरज काय आहे तर तुकोबरा सांगतात, संताच्या संगतीशिवाय जीवनाचं भलं होत नाही, संत संगतीशिवाय जीवनाचं कल्याण होत नाही. याकरता माझ्या जीवनामध्ये संत संगत घडावी अशी जगद्गुरु तुकोबराची या अभंगामधली मागणी आहे. विठाला विठाला आजचा कार्यक्रम कोणत्या निमित्ताने आहे, आपण या ठिकाणी का जमलेला हा सर्वांना माहीत आहे की आपल्या या जवळाला गावामध्ये श्री संत भीमसेन महाराज वारकरी शिक्षण संस्था हरिभक्त परायण आपल्या सर्वांचे प्रेमाचे असणारे सुप्रसिद्ध अशा प्रकारचे मृदंग वादक महाराष्ट्रामध्ये गाजलेले असे हरिभक्त परायण आप्पा महाराज कोठळे
यांनी गेल्या 5 वर्षापूर्वी या ठिकाणी वारकरी शिक्षण संस्था भीमसेन महाराज यांच्या नावाने सुरू केलेली आहे आणि या वारकरी शिक्षण संस्थेला यावर्षी 5 वर्षे पूर्ण होत आहे. 5वा वर्धापन दिन आहे आणि त्या निमित्ताने आपण या ठिकाणी या कार्यक्रम सुरू केलेला आहे. 3 दिवसाचा हा अखंड हरिनाम सप्ताह आहे आणि आजचा हा कार्यक्रमाचा दुसरा दिवस आहे. विठाला विठाला कार्यक्रमाला आताच या ठिकाणी ताई आलेले आहेत, बांगर ताई आलेले आहेत, त्यांचं पण आपण अभिनंदन करू. विठाला या कार्यक्रमाचा आजचा हा दुसरा दिवस आहे आणि या प्रसंगी कीर्तन करीत असताना या ठिकाणी जे गुणवान मंडळी या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित आहेत, ज्यांच्यामुळं या कार्यक्रमाला भव्य अशा प्रकारचं भव्य स्वरूप प्राप्त झालेले आहे. आताच आपण चाल ऐकली आणि चाल अशी चाल झाली. हरिभक्तपरायण हजारे महाराज, हरिभक्तपरायण ढाकणे महाराज आणि हे गायन करीत असताना ज्यांना पखवाजाची साथ होती, अशा आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजलेले सुप्रसिद्ध अशा प्रकारचे पखवाज वादक हरिभक्तपरायण भरत महाराज पठाडे. काय पखवाज वाजवा, मी प्रथमच पाहतोय महाराज. मी मागच्या वेळेला आपल्या ताईच्या वाढदिवसाकरता आलो होतो मला आणि त्या प्रसंगी आपल्याला पाहिलं आणि माझ्या कीर्तनामध्ये तुम्ही पखवाज वाजवताल असं मी भविष्यामध्ये कधी विचार केला नव्हता. थोर अशा प्रकारचे पखवाज वाजक काय बोलव तुमच्याबद्दल. कारण पैलवानाचं वर्णन कोणी केलं पाहिजे, पैलवानाने. उगाच एखाद्या दुबळ्या माणसाने पैलवानाचं वर्णन करू लागला तर त्याला अर्थ नाही. मला काय गरम होत नाही, मला नाही गरम होत. विठाला गुणवानाचं वर्णन हे गुणवानाने केलं पाहिजे. ज्याने दुसरा पखवाज वाजकाने भरत महाराजांचं वर्णन करावं, माझ्यासारख्याने काय वर्णन करावं नाही का. गुणवानाची किंमत गुणवानाला कळत असते, गाणाऱ्याची किंमत गाणाऱ्याला करत असते. अशा प्रकारे स्वतः आप्पा महाराज सुप्रसिद्ध अशा प्रकारचे पखवाज वादक आहेत आणि यांच्या कार्यक्रमाला कुठेही कार्यक्रम जर असला ना तर मोठे गुणवानवडे मागं ते काही वाढदिवसाचा ताईचा वाढदिवस केला होता आपण, त्या प्रसंगी ते फक्त माणसं टी व्हीमध्ये बघितले होते किंवा मोबाईलवर बघितले होते आणि आज असे माणसं अशी गुणवान मंडळी आपल्याला प्रत्यक्ष अनुभवाला येतात, आपल्याला प्रत्यक्ष बघायला मिळतात. हे कारण जर का असे तर आप्पा महाराजामुळे, नाही तर या जवळाला गावामध्ये अशी माणसं आली असते का होय. या जवळाला गावामध्ये आप्पा महाराजांनी जर या ठिकाणी वारकरी शिक्षण संस्था सुरू केली नसते तर असे माणसं या गावामध्ये आपल्याला बघायला मिळाले नसते. हे सर्व श्रेय आप्पा महाराजांचा आहे. आप्पा महाराजांचा गोड अशा प्रकारचा स्वभाव आहे, प्रेमळ, दिलदार आणि समोरच्या माणसाला आकर्षित करीत अशा प्रकारचा आप्पा महाराजांचा गोड अशा प्रकारचा स्वभाव आहे. गेली 5 वर्षापासून महाराजांनी या ठिकाणी भीमसेन महाराजांच्या नावाने वारकरी शिक्षण संस्था सुरू केलेली आहे आणि गेल्या वर्षी आपल्या गणेशगडावर मी महाराजांना विनंती केली की महाराज आमच्या या गणेशगडावर सुद्धा तुम्ही वारकरी शिक्षण संस्था सुरू करा आणि गेल्या वर्षीपासून त्या ठिकाणी गणेशगडावर सुद्धा महाराजांनी वारकरी शिक्षण संस्था सुरू केलेली आहे आणि अतिशय भव्य अशा प्रकारचं स्वरूप या सप्ताहाला प्राप्त झालेलं आहे. आणि या ठिकाणी आपल्या जवळाला गावामध्ये गेली 2 दिवसापासून कालपासून या कार्यक्रमाची सुरुवात झाली. आज दुसरा दिवस आणि उद्या काल्याच्या कीर्तनाच्या माध्यमातून या कार्यक्रमाची सांगता होणार आहे, समाप्ती होणार आहे. आणि तसं पाहिलं तर आजचा हा दिवस फार महत्त्वाचा असतो, कारण सप्ताहाच्या काल्याच्या दिवसाच्या अगोदर जे कीर्तन असतं कुठेही 5 दिवसाचा सप्ताह असेल, 7 दिवसाचा असेल किंवा महिन्याभराचा असेल, परंतु काल्याच्या आदला दिवस जो असतो तो फार महत्त्वाचा मानला जातो, कारण त्याला जागराचा दिवस असं म्हटलं जातं. आणि शक्यतो जागराच्या दिवशी मागणीपर अशा प्रकारचा अभंग असावा
त्यामुळं सर्वांच्या परिचयाचा, सर्वांच्या पाठातला अभंग असा आहे की कोणाला सांगायची गरज नाही. प्रत्येकाच्या पाठातला अभंग आहे आणि असा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. विठाला विठाला जगद्गुरु तुकोबरा या अभंगामधून भगवंताकडे मागणी करतात, देवाकडे मागणी आपणही करीत असतो, साधू संतही करीत असतात. ज्ञानोबराने सुद्धा भगवंताकडे म्हणा किंवा आपल्या सद्गुरूकडे मागणी केलेली आहे. आता विश्वात्मके देवी येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषो निमज द्यावे, पसाय दानही जे खळाचे व्यंकटी सांडू. म्हणजे ज्ञानोबराही देवाकडे मागतात, आपणही देवाकडे मागतो आणि जगद्गुरु तुकाराम महाराज सुद्धा भगवंताकडे मागतात. आणि जसा मागणारा असेल तसा त्याचा मागण्याचा विषय असतो. श्रेष्ठ माणसंही देवाकडे म्हणा, साधूकडे म्हणा, श्रेष्ठ दर्जाची मागणी करतात आणि सामान्य माणसाची देवाकडे सामान्य दर्जाची मागणी असते. तुम्ही आम्ही देवाकडे गेल्यानंतर मागतच असतो, आपण सुद्धा देवाकडे गेल्यानंतर मागत असतो, पण आपला मागण्याचा विषय हा कनिष्ठ दर्जाचा असतो. विठाला आपण सुद्धा देवाकडे मागत असतो, पण आपला मागण्याचा विषय नेहमी कनिष्ठ असतो. आपण देवाकडे काय मागतो? वाढावे संतान, गृहे व्हावी, धनधान्य द्यावे खावे, बरे असावे सदैव, हेची करे हाव संसारिक. सामान्य माणूस देवाकडे गेला का प्रपंचाच्या गोष्टी देवाकडे मागत असतो. देवा पैसा मिळू दे, कोणी म्हणतो देवा मुलबाळ होऊ दे, कोणी म्हणतो एखादं पद मिळू दे. म्हणजे जसा माणूस असेल तसं देवाकडे मागत असतो. सर्वसामान्य माणसं प्रपंचाच्या गोष्टी देवाकडे मागत असतात. मला कोणी म्हणतं लग्न होऊ दे. अशा प्रकारे सामान्य माणसं हे देवाकडे सामान्य दर्जाची मागणी करीत असतात. पण या ठिकाणी मागणारे कोणी सामान्य गृहस्थ नाहीत, तर ज्यांचा अधिकार त्यांच्या विरोधकांनी, ज्यांनी आयुष्यभर तुकोबऱ्यांना विरोध केला, ज्याने जगद्गुरु तुकोबऱ्याचे अभंग इंद्रायणच्या डोहामध्ये बुडवले, एवढंच नाही तर ज्याने जगद्गुरु तुकोबऱ्यांना देवतून हाकलून लावण्याचा आयुष्यभर प्रयत्न केला. पण ज्या दिवशी तुकोबराची योग्यता कळाली, आयुष्यभर तुकोबऱ्यांचा रामेश्वर भट्टाने विरोध केला, पण ज्या दिवशी तुकोबरांची योग्यता कळाली, तुकोबरांचा अधिकार कळाला, त्या दिवशी रामेश्वरीता तुळनेशी ब्रह्म तुकाशी आली, म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेविली आरती तुकारामा. जगद्गुरु तुकोबरांची जी आरती गायलेली आहे ते तुकाराम महाराजांच्या एखाद्या भक्ताने आरती गायलेली नाही, तर ज्यांनी आयुष्यभर विरोध केला. कधी कधी भावनेच्या भरामध्ये एखाद्याला मोठेपणा दिला जातो, प्रेम म्हणून, आदर म्हणून, योग्यता नसताना सुद्धा काही काही लोकांना मोठेपणा दिला जातो. आमच्यासारख्या महाराजाला कधी कधी कीर्तन संपल्यानंतर थोडं फुगून देण्याचा प्रयत्न केला जातो की हे महाराज म्हणजे असे. कधी कधी माझ्याबद्दल सुद्धा काही लोक म्हणतात हे महाराज म्हणजे शांती ब्रह्म महाराज. मी सांगत असतो बाबांनो, मला काय तुम्ही शांती ब्रह्म म्हणू नका बरं का. आणि मला शांती ब्रह्म म्हणायचं असेल तर एकदा माझ्या अंगावर थुंकून बघा, मग कळेल तुम्हाला किती शांत स्वभावाचा. कारण कोणी कोणाची बरोबरी करू शकत नाही. शांती ब्रह्म कोणाला म्हटलं पाहिजे? एकनाथ महाराजांना, दुसऱ्याला ती पदवी शोभत नाही. विठाला विठाला जगद्गुरु तुकोबरांनी जीवनामध्ये क्रांती केली, पुरुषार्थ केला. एवढा पुरुषार्थ केला की विरोधकाला धन्य म्हणावं लागलं. धन्य तुकोबा समर्थ जेने केला पुरुषार्थ. कोण म्हणतं तर विरोधक तुकोबरांना तुकाराम तुकाराम नाम घेता कापियम. कारण जगद्गुरु तुकोबरांनी प्रतिज्ञा केली होती, धन्य म्हणवी न हेलोकी लोका भाग्या मे तुका देखियेला. तुकोबराची प्रतिज्ञा होती, जगाकडून मी स्वतःला भाग्यवान म्हणून घेईल. ज्या ज्या लोकांनी मला पाहिलं त्या लोकांनी स्वतःला धन्य मानलं पाहिजे की आम्ही जगद्गुरु तुकोबरांना पाहिलं. ज्या लोकांनी खरोखर तुकोबरांना पाहिलं ना ते खरंच धन्य लोक असतील. तुकोबराय म्हणजे एखादे सामान्य गृहस्थ नव्हते,
तर म्हणे रामेश्वर भट्ट तुका विष्णू नाही तुझा तुका विष्णू नाही तुझा तुका विष्णू नाही तुझा तुका विष्णू नाही तुझा तुका विष्णू नाही तुझा. तुकोबर आहे बाबा, माणूस नव्हते, प्रत्यक्ष विष्णूचे अवतार होते. ज्या ज्या लोकांनी ज्ञानोबरायांना पाहिलं असेल ते खरंच भाग्यवान. ज्ञानोबराय म्हणजे महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर. आपण ज्ञानोबरायांना पाहिलं नाही, आपण जगद्गुरु तुकोबरायांना पाहिलं नाही, पण ज्या ज्या लोकांनी वामन भाऊला पाहिलं असेल, ज्या ज्या लोकांनी भगवान बाबाला पाहिलं असेल, ज्या ज्या लोकांनी भीमसेन महाराजांना पाहिलं त्यांनी सुद्धा स्वतःला धन्य मानलं पाहिजे की आम्ही देवतुल्य अशा प्रकारचे संत पाहिले. विठ्ठला जगद्गुरु तुकोबरांनी क्रांती केली, पुरुषार्थ केला. आपण सुद्धा जीवनामध्ये काहीतरी क्रांती केली पाहिजे, पुरुषार्थ केला पाहिजे. आणि आपण सुद्धा जीवनामध्ये असं क्रांती केली पाहिजे की आपल्याला पाहणाऱ्या लोकांनी सुद्धा स्वतःला धन्य मानलं पाहिजे. या मनुष्यामध्ये अशा प्रकारची आम्हाला सुद्धा क्रांती करण्यासाठी भगवंताने आम्हाला हा उत्तम अशा प्रकारचा नरदेह दिलेला आहे. नरदेह हरिधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गते, देवची होईल म्हणते ते होते, तरी का चित्तेनं धरावे. काही माणसाला पाहिलं ना तरी स्वतःला माणसं स्वतः भाग्यवान मानतात. असल्या पाखवाजाला पाहणं, भरत महाराजासारख्याला पाहिलं ना तरी सुद्धा स्वतःला आम्ही भाग्यवान मानतो. अशी माणसाने जीवनामध्ये काहीतरी क्रांती केली पाहिजे, पुरुषार्थ केला पाहिजे. आणि हे फक्त मनुष्य देहामध्ये करता येतं, इतर देहामध्ये आणि कहे दाना नाही, आणि कहे दाना नाही, आणि कहे दाना नाही, याचा देही गडे देवाचे भजना, याचा देही गडे देवाचे भजना. आणि कहे दाना नाही, आणि कहे दाना नाही, याचा देही गडे देवाचे भजना, याचा देही गडे देवाचे भजना. आणि कहे दाना नाही, आणि कहे दाना नाही, ही घडे देवाचे भजन आहे, काही ज्ञान नाही कुठे. माणसाला जीवनामध्ये क्रांती करता येते, माणसाला जीवनामध्ये पुरुषार्थ करता येतो. आणि एवढी क्रांती करता येते की माणसाला स्वतः देव होता येतं. आणि आपण गेल्यानंतर सुद्धा आपलं नाव पाठीमागं ठेवून या जगामधून आपल्याला निघून जाता येतं. तुका म्हणे एका मरणेची सरी उत्तमाची उरे कीर्ती मागे. ज्याने परमार्थ केला, ज्याने भक्ती केली, अशी माणसं जगामधून गेली तरी पाठीमागं त्यांचं नाव शिल्लक राहतं. पाठीमागच्या हजारो पिढ्या त्याचं नामस्मरण करतात. राहिल्या त्या कीर्ती जगामध्ये, राहिल्या त्या कीर्ती जगामध्ये, राहिल्या राहिल्या जगामध्ये.
समाधी घेऊन 700 वर्ष होऊन गेली. 727 वर्ष ज्ञानोबरायांना समाधी घेऊन होऊन गेली. तरी सुद्धा आज ज्ञानोबरायाचं नाव आहे. ज्ञानोबरायाची कीर्ती वाढत चालली का कमी होत चालली? 700 वर्षामध्ये 7 वर्षात किती लोक आपल्या गावामध्ये मेले सांगा बरं. सगळ्याचे नावं एकही हुकलं नाही पाहिजे. संतोष महाराज तुमच्या गावामधले सांगा, किंवा तुम्ही जवळाला ग्रामस्थ मंडळ या ठिकाणी हजर आहात. मी फक्त तुम्हाला विचारतो, तुमच्या जवळाला गावामध्ये 7 वर्षात किती लोक गेले तुमच्या गावामधून? सगळे नावं सांगा बरं, की एकही हुकलं नाही पाहिजे. ज्ञानोबरायांना समाधी घेऊन किती वर्ष झाले? 700. कीर्ती वाढत चालली. आणि आपल्या गावामध्ये 7 वर्षात किती लोक मेले? सगळे नावं सांगा. तुम्हाला 10 मिनिटाचा वेळ देतो, आठवून सांगा. नाही सांगता यायचं बाबा. परंतु साधू संत या जगामधून जाऊन शेकडो वर्ष झाले. कीर्ती वाढत जाणार आहे का कमी होत जाणार आहे? यापुढे सुद्धा वाढत जाणार आहे. विठाला विठाला. जगद्गुरु तुकोबरा असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, अनेक अधिकरून साधू संत असतील, त्यांची कीर्ती या जगामधली कधी संपणार नाही. आणि सामान्य माणसाचं नाव किती दिवस घेतलं जातं? तर मला वाटतं 10व्यापुरतं घेतलं जातं. कोण त्याचं नाव घेते? आपण सुद्धा काहीतरी प्रसिद्ध होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तुम्ही म्हणाल महाराज आता काय मी प्रसिद्ध होणार आहे? तर आमचं आता सगळं उमेदीचे दिवस निघून गेले. माणूस प्रसिद्ध कितीपर्यंत होतो? 30 वर्षापर्यंत 35 वर्षापर्यंत. पुढे काय करता येतं माणसाला? पण अजून डोकं लावून बघा बरं का. तुम्ही अजून डोकं लावून बघा. अजून सुद्धा तुम्ही प्रसिद्ध झाल्याशिवाय राहणार नाहीत. तुम्ही देशामध्ये प्रसिद्ध होताल. मी तुम्हाला एका माणसाबद्दल बोलतो. आपल्या मराठवाड्यामधला एक माणूस आहे. आज 12 महिन्याला त्याचं नाव कोणालाच माहीत नव्हतं बरं का. कोणी ते नाव कधी ऐकलं नव्हतं. पण आज प्रत्येकाच्या तोंडात त्या माणसाचं नाव आहे. मग तो मंत्री असेल, मुख्यमंत्री असेल, पंतप्रधान असेल, सामान्य शेतकरी असेल, प्रत्येकाच्या तोंडात त्याचं नाव आहे. आज वर्षापूर्वी त्याचं नाव कधी कोणी ऐकलं सुद्धा नव्हतं. कोण माणूस हे सांगता का? कोण माणूस हे? बघा ना, प्रत्येकाच्या तोंडात. कोणी असू द्या, मंत्री असू द्या, मुख्यमंत्री असू द्या, प्रत्येकाच्या तोंडात. तुम्ही सुद्धा काहीतरी डोकं चालवा ना. काहीतरी मोठं होण्याचा आपण सुद्धा प्रयत्न केला पाहिजे. काय लोक म्हणजे त्या जरांगे पाटलाला काय कळते? कधी उठते उपोषणला बसते, कधी मुंबईला मोर्चा काढते. त्याला काय कळतं? अरे आपल्याला कोणी गावात ओळखेना. आपल्या गावामध्ये सुद्धा एखाद्या गावामध्ये गेलं आणि विचारलं एखाद्याबद्दल, लोक म्हणते ना तो माणूसच माहीत नाही. आपल्या गावामध्ये आपण माहीत नसेल आणि त्या माणसाने जगात प्रसिद्धी मिळवली. काहीतरी जीवनामध्ये प्रसिद्ध होण्याचा, मोठं होण्याचा. आणि हे फक्त मनुष्य जन्मामध्ये मोठं होते. तर देवाने फार मोठी संधी दिली बरं का आपल्याला. भगवंताची आपल्यावर फार मोठी दया आहे. भगवंताने आपल्याला फार मोठी संधी दिली की देवाने मला नरदेह दिला. मनुष्य देहामध्येच मोठं होता येतं, मनुष्य देहामध्येच प्रसिद्ध होता येतं. त्याकरता तुकोबरांनी दिली इंद्रिय, हातपाय, कान, डोळे, मुख, बोलाया वचन. जेणे तो जोडसे नारायण, नासे जोपन भोग. आपण सुद्धा काहीतरी प्रसिद्ध होण्याचं, मोठं होण्याचं. आणि माणसाने जर डोकं चालवलं ना तर आपण जगावर राज्य करू शकतो बरं का. फक्त डोकं चालवलं पाहिजे. लोकांची समाजाची म्हणजे नर करायला पाहिजे. आपण सुद्धा मोठं झाल्याशिवाय राहत नाही. तुम्ही म्हणाल कसं बा गरीब कुठं मोठं होतात का? तर एका गरीब माणसाबद्दल तुम्हाला सांगतो अजून एक बरं का. पहिल्यांनी जरांगे पाटलाबद्दल सांगितलं आणि आपल्याला आता देशाच्या पंतप्रधानाबद्दल सांगतोय. तो माणूस जोपर्यंत राजकारणामध्ये आला नव्हता तोपर्यंत काय करीत होता? पंतप्रधान काय करीत होता? मला काय त्याचा चहा नाही प्यायला मिळाला, पण सांगतात की तो चहा विकत होता. पण चहा विकणाऱ्या माणसाने क्रांती केली. कोण झाला? देशाचा पंतप्रधान. तसं बाबा जीवनामध्ये काहीतरी क्रांती करा, काहीतरी पुरुषार्थ करा. जगद्गुरु तुकोबरांनी क्रांती केली. विठाला तुकोबरांनी मोठी क्रांती कोणती केली तर जीवनामध्ये सतत देवाचं भजन केलं. दीन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पवानी, पांडुरंग धानी, पांडुरंग मानी, पांडुरंग धानी, पांडुरंग मानी, पांडुरंग धानी, पांडुरंग मानी, पांडुरंग धानी, पांडुरंग मानी, जागृती स्वप्नी पांडुरंग, जागृती स्वप्नी पांडुरंग, जागृती स्वप्नी
त्याला तुकोबऱ्यांनी उपदेश केला की वाचे तू फक्त एक काम करायचं. काय काम करायचं? घे घे माझी वाची गोड नाम विठोबाची. तुकोबऱ्यांनी वाचेला उपदेश केला की वाचे तू काय कर आता फक्त गोड असलेलं विठ्ठलाचं नामस्मरण कर. किती गोड आहे तर अमृता होणे गोड नाम तुझी देवा. जिवे गोड तीन अक्षराचा रस अमृत जयास फिके पुढे. तुकोबऱ्यांनी त्याच्या बाबतीमध्ये प्रयत्न केले. तुकोबऱ्यांचा प्रसिद्ध अभंगी याजसाठी केला होता टहास. शेवटचा दिस गोड व्हावा. म्हणजे आपण अभंग कधी म्हणतो महाराज? कोणाच्या तरी दहाव्याला म्हणतो, परंतु दहाव्याचा अभंग नाही बाबा. तुकोबऱ्यांनी आपल्या जीवनामध्ये अशी क्रांती केली. अवघड असलेलं भगवंताचं नामस्मरण जीवनामध्ये त्या नामाची सवय लावली. सवय लावली म्हणजे व्यवहारामध्ये आपण काय म्हणतो, एखाद्या गोष्टीची सवय लागली म्हणजे तलप लागली. आपण नको त्या गोष्टीची तलप लावून घेतो. बिडी ओढायला पाहिजे का? दारू प्यायला पाहिजे का? ह्या गोष्टी गरजेच्या आहेत का? दारू पिणाराचं चांगलं होतं, जो पित नाही त्याचं वाईट होतं असं काही आहे का? जीवनामध्ये व्यसन गरजेचं नसताना आपण एखाद्या व्यसन लावून घेतो. पण तुकोबऱ्यांनी कोणतं व्यसन लावलं? भगवंताच्या भजनाचं तुकोबऱ्यांनी व्यसन लावलं. आणि गोविंद मना लागलिया छंद मग गोविंद ते काया. भेद नाही देवा तया. माणसाला जर जीवनामध्ये भगवंताच्या नामाचा छंद लागला, ध्यास लागला, तर त्याची काया, त्याचं शरीर परमात्म स्वरूप बनत असतं. या बोधावर जगद्गुरु तुकोबराय गेले. माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला से. आणि या बोधावर जगद्गुरु तुकोबराय गेले असताना जगद्गुरु तुकोबरायाच्या जीवनामध्ये आनंदाचे डोही, आनंद तरंग, आनंदाची अंग, आनंदाची जीवनामध्ये परमात्मा प्राप्तीचा जगद्गुरु तुकोबरायांनी ध्यास घेतला होता. देव भेटला पाहिजे, देव भेटला पाहिजे. आणि देव भेटण्याकरता जगद्गुरु तुकोबराय आधीर झाले होते, व्याकुळ झाले होते. जसं ज्ञानोबराय सांगतात, पहिलं तोगे काऊ कोकत आहे, शको नगे माई सांगत आहे. उड रे काऊ तुझे सोन्याने मढीन पाहू, पाहुणे पंढरीराव घरा काही येते. जगत ज्ञानोबराय सुद्धा भगवंताच्या प्राप्तीकरता इतके वेडे झाले. ज्ञानोबरायाच्या बाबतीमध्ये म्हटलं जातं, ज्ञानियांचा राजा गुरु महाराव किंवा ज्ञानियांचा शिरोमणी. ते ज्ञानोबराय परमात्म्याच्या प्राप्तीकरता कावळ्याला विचारतात की अरे कावळ्या, मला देव भेटेल का? तसंच जगद्गुरु तुकोबरायाची सुद्धा अशी अवस्था झाली होती भगवंताच्या प्राप्तीकरता. जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. जीवनामध्ये भगवंताच्या प्राप्तीचा ध्यास लागला होता. आणि भगवंताच्या प्राप्तीचा ध्यास लागला असताना जगद्गुरु तुकोबराय एकनाथ महाराजांच्या अभंगाचं गाथ्याचं पारायण करू लागले. देव भेटला पाहिजे या तळमळीमध्ये असताना तुकाराम महाराजांनी नाथांच्या अभंग गाथ्याचं पारायण सुरू केलं. आणि तुकोबरायाच्या वाचण्यामध्ये एक अभंग आला. आणि त्या अभंगामध्ये एकनाथ महाराजांनी भगवंताच्या प्राप्तीचा उपाय सांगितला की बाबा, तुला देवाची प्राप्ती व्हावी असं वाटत असेल तर तू काय कर, संतांचे पाय धर. हरी प्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय. बाबा, हरीची प्राप्ती करून घ्यायची असेल तर संत बिन प्राप्ती नाही, संत बिन प्राप्ती नाही, संत बिन प्राप्ती नाही, संत बिन प्राप्ती नाही.
संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. एकनाथ महाराज सांगतात की बाबा तुला देवाची प्राप्ती करून घ्यायची अशी तर संतांचे पाय धर, कारण संताशिवाय देवाची प्राप्ती होत नाही हे तुकोबराच्या लक्षामध्ये आलं. परंतु बाबा संत भेटणं ही सोपी गोष्ट नाही, कारण संत भेट होणं फार अवघड आहे. जग जे ठीक करुणा केली. तुकोबरा सांगतात बाबा संत भेट होणं अवघड आहे आणि संत भेटल्याशिवाय देवाची प्राप्ती होत नाही आणि संत भेट होणं फार अवघड आहे. पण मला वाटतं सध्या काय संत भेट होणं अवघड राहिलं नाही बरं का, फार सोपं आहे. कारण असं एकही गाव नाही की त्या गावामध्ये संत नाही. प्रत्येक गावामध्ये नुसतं तुम्ही एखादा बाजार भरला असला त्या बाजारामध्ये मोठ्याने हाक मारायची बरं का. पठाडे महाराज बाजार महाराज म्हणणारे या जगामध्ये भरपूर आहेत, पण बाबा खरा भगवंताला आवडणारा सावली भेटणं या जगामध्ये भरपूर. चंद्र अमृत सुटे सेवे बिन असता दाता रवी धरवेन बाया हे राजा करत रवेन प्रतादा दूध भेदी न होई रोगा. चंद्र अमृत सुटे सेवे बिन असता दाता रवी धरवेन अशक्य गोष्टी साध्य होतील, परंतु संत भेटणं फार अवघड आहे. आता जसे भरपूर संत आहेत, मला वाटतं तुकोबराच्या काळामध्ये सुद्धा भरपूर संत असावेत. त्याकरता तुकोबरा एका अभंगामध्ये म्हणतात, पोटासाठी संत झाले कलित बहुत संत कोण आहे. असं जर मी तुम्हाला आज प्रश्न विचारला की बा सध्या संत कोण आहे, तर तुम्ही काय करताल, माझ्याकडे बोटं करताल. मी का संत आहे बरं, तर तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही कीर्तन करता आणि कीर्तन करीत असल्यामुळं तुम्ही कोण येतं, संत आहेत बाबा. पण या जगामध्ये कीर्तन कोणी करू शकतं आणि कीर्तन एवढं आता सध्या अवघड राहिलं नाही बरं का. जुन्या काळामध्ये कीर्तन फार अवघड होतं. ज्ञानोबराच्या काळामध्ये वामन भाऊ भगवान बाबा भीमसेन महाराजांच्या काळामध्ये कीर्तन खूप अवघड होतं. संतोष महाराज त्या काळामध्ये कीर्तन होण्याकरता काय करावं लागायचं, ग्रंथाचा अभ्यास करावा लागायचा. पाहून या ग्रंथ करावी कीर्तन. पण आता ग्रंथ उघडायची सुद्धा गरज नाही बरं का. आता ज्ञानेश्वरी उघडायची सुद्धा गरज नाही. आता काय करायचं, पाहून या यूट्यूब करावी कीर्तन. तुम्ही सुद्धा कीर्तन करताना फार फायदा बाबा कीर्तन करण्यामध्ये. हे दिवसभर शेतीमध्ये काम करण्यापेक्षा कीर्तन हे फार सोपं आहे आणि फार फायद्याचं कीर्तन आहे. विठ्ठला सामान्य कीर्तनकार सुद्धा दिवसाचे 10-15 हजार रुपये सहज मिळवतो बरं का. आणि त्यामुळं कोणी कीर्तन करतात.
5-5 वर्षाचे लेकरं पण कीर्तन करतात. मी काय कोणावर जळत नाही. कीर्तन कोणी करू नये याचाही मताचा नाही, पण कीर्तन केलं म्हणजे कीर्तनकार होतो, पण संत होणं फार अवघड आहे बाबा. विठाला अलीकडच्या काळामध्ये भरपूर कीर्तनकार झाले आहेत, पण आपण वामन भाऊचं, भगवान बाबाचं, भीमसेन महाराजांचं अशा मोजक्या साधूचं नाव घेतो. का घेतो तर त्यांनी जीवनामध्ये क्रांती केली, परमार्थ केला, भक्ती केली, स्वतः भक्ती केली आणि जगाला भक्ती मार्ग दाखवला, म्हणून आपण त्यांचं नाव घेतो. आणि असं जीवनामध्ये माझ्या जीवनामध्ये संत भेटावा. आणि संत भेटण्याकरता संत कोणाला म्हणावा तुकोबऱ्यासमोर प्रश्न पडला. शेवटी तुकोबऱ्यांनी भगवंताला प्रश्न केला, भगवंताला विनंती केली की देवा मला संत भेटला पाहिजे, पण कसा संत माझ्या जीवनामध्ये भेटला पाहिजे, त्याचं लक्षण काय असलं पाहिजे, ते लक्षण तुकोबऱ्यांनी अभंग देवा वसे चित्ती देवा वसे चित्ती देवा वसे माझ्या जीवनामध्ये असा संत भेटला पाहिजे की ज्याच्या चित्तामध्ये देव आहे, ज्याने देवाला आपल्या चित्तामध्ये धारण केलेलं आहे, असा संत माझ्या जीवनामध्ये भेटला पाहिजे. तुकोबऱ्याने चित्त म्हटलेलं आहे, ज्याच्या चित्तामध्ये देव आहे असा संत मला भेटला पाहिजे. पण बाबा सध्या कोणाच्या चित्तात काय चाललं तुम्हाला ओळखेल का? मी सध्या कीर्तन सांगतोय, तुम्हा समोर देवा धर्माच्या गप्पा मारतो, पण माझ्या चित्तामध्ये माझ्या डोक्यामध्ये सध्या काय विचार आहे ओळखा बरं. पण तुम्ही जरी कीर्तन ऐकत असलात पण तुमच्या चित्तामध्ये काय आहे कोणाला सांगता येणार नाही. जगद्गुरु तुकोबराची फार अवघड मागणी बरं का. तुकोबराने जरा सोपं म्हणायला पाहिजे होतं. तुकोबराने मला असं वाटतं असं म्हणायला पाहिजे होतं, देव वसे मुखी त्याची घडावी संगती. मग सोपं गेलं असतं. जे भजन म्हणणारे आहेत त्यांच्या संगतीमध्ये आपण गेलो असतो. पण कधी कधी काय होतं, मुखाने देवाचं भजन केलं जातं पण डोक्यामध्ये दुसराच काहीतरी विचार चालू असतो. विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल. तुम्ही
पंढरीमध्ये जाणाऱ्या वारकऱ्याच्या बाबतीमध्ये बघा, थोडं लक्ष देत जा. मुखाने काय चाललेलं असतं भजन, पण डोक्यामध्ये काय असतं. तिकडं जर पंढरपुरामध्ये थोडा पाऊस फुटला, ढगाळ फुटलं, पाऊस पडायला लागला, थोडं माणसाने दम काढायला पाहिजे, पण माणसाला दमच निघत नाही. आणि इकडे पंढरीमध्ये पाऊस पडतो, जावळ्यामध्ये पाऊस आहे का? शहराने कुठं? पंढरीमध्ये. ज्ञानोबाला सांगतात, असा जर परमार्थ असेल, असा तुमच्या तीर्थयात्रा असतील, मग तुम्ही 4 धाम यात्रा केल्या काय, किंवा तुम्ही त्रिवेणी संगमाला गेलात काय? भगवंताच्या नामाच्या ठिकाणी चित्त नसेल तर ते व्यर्थ आहे, असं ज्ञानोबांनी. चित्त नाही नामे तर चित्त नाही नामे तर चित्त नाही नामे तर चित्त नाही नामे तर नाही नामे तर त्रिवेणी संगमे नाद दबमे हो त्रिवेणी संगमे नाद दबमे हो नादा तीर्थ संगमी नाना तीर्थी भ्रमी चित्त नाही नामी तीर्थे व्यर्थ. ज्ञानोबाला सांगतात, तुम्ही तीर्थयात्रेला गेला शरीराने, पण चित्त त्या ठिकाणी नसेल तर ते व्यर्थ, अशा प्रकारचं सांगितलंय. त्याकरता काय असावं, तुम्ही तीर्थाला नाही गेला तरी चालेल, पण तुमच्या डोक्यामध्ये काय असलं पाहिजे, परमात्मा असला पाहिजे. काही काही संत सांगतात की पंढरीला गेले नव्हते. सावता महाराजांच्या बाबतीमध्ये सांगतात की बाबा सावता महाराज कधी पंढरपूरला गेले नव्हते. गेले का नव्हते मला काय माहीत नाही, पण सांगतात सावता महाराज कधी पंढरपूरला गेले नव्हते. पण पांडुरंग परमात्मा कुठे होता? माळ्या सावत्या सखुरपू लागी सदन कसाया विकू लागी मांस. माळ्या सावत्या सखुरपू लागी. साक्षात परमात्मा सावता महाराजांच्या शेतामध्ये राबत होता. याकरता चित्त हे भगवंताच्या ठिकाणी असलं पाहिजे. आणि असा महात्मा माझ्या जीवनामध्ये यावा, अशा महात्म्याची माझ्या जीवनामध्ये संगती घडावी. देववशी चित्ती त्याची घडावी संगती. अशा महात्म्याची माझ्या जीवनामध्ये संगती घडावी, कारण संगतीने होतो पंगतीचा लाभ. तुम्ही ज्या लोकांच्या संगतीमध्ये जाताल तशा प्रकारचं तुमचं जीवन बनत असतं. तुकोबारांनी एका अभंगामध्ये सांगितलं की संगतीमुळं चांगलं होतं आणि संगतीमुळं वाटोळं सुद्धा होतं. बैसदा चोराची संगती तैशी होय बुद्धी देखताची चिंधी मन धावी. सज्जन माणूस चोराच्या संगतीमध्ये राहिलं तर त्या सज्जन माणसाला सुद्धा चोरी करण्याची बुद्धी झाल्याशिवाय राहत नाही. दुर्जन माणूस वारकऱ्याच्या संगतीमध्ये राहिला, पापी माणूस वारकऱ्याच्या संगतीमध्ये राहिला तर तो सुद्धा परमार्थाला लागल्याशिवाय राहत नाही. संगत सामान्य जीवाला जरी मिळाली ना साधूची, एका रेड्याच्या जीवनामध्ये ज्ञानोबाराची संगती मिळाली. पैठणमध्ये एका रेड्याच्या मस्तकावर ज्ञानोबारांनी हात ठेवला. रेडा म्हणजे काय मौल्यवान प्राणी नाही, सगळ्यामध्ये मंद बुद्धीचा प्राणी कोण आहे? रेडा. पण प्रत्यक्ष रेड्याच्या डोक्यावर ज्ञानोबाराचा हात पडला तर रेडा कोण झाला? बघा त्या रेड्याच्या जीवनामध्ये काय क्रांती झाली. ज्या रेड्याच्या मस्तकावर ज्ञानोबारांनी हात ठेवला तर तो रेडा वेद बोलला. आणि एवढ्यावर गोष्ट संपली नाही बरं का. त्या रेड्याच्या जीवनामध्ये काय क्रांती आहे सध्या बघायचं असेल तर तुम्ही त्या आळेगावाला जा. त्या आळेगावाला त्या रेड्याची समाधी, त्याचा समाधी सोहळा होतो. दरवर्षी त्याची यात्रा भरते, त्याची पुण्यतिथी साजरी केली जाते. रेड्याच्या जीवनामध्ये साधू भेटला तर रेडा संत झाला. विठाला संत काय करतात? सामान्य जीवाला आपला अधिकार देतात. तुम्ही कोणाची संगती करा, फायदा होत नाही बरं का. तुम्ही आमदाराची संगत करा, तुम्ही आमदार होऊ शकत नाही. तुम्हाला आमदार करू शकत नाही. तुम्ही सरपंचाची सेवा करा, सरपंच कधी तुम्हाला सरपंच होऊ देणार नाही. पण तुम्ही संताची संगत जर केली तर संत काय करतात?
आपला अधिकार सामान्य जीवाला देतात. आपण सारिखी करती तात्काळ नाही काळ वेळ त्या लागी. साधू काय करतात? सामान्य जीवाला साधू बनवण्याची ताकद फक्त साधूमध्ये आहे. बाकी कोणाची संगती केली तर ती त्यांचा अधिकार कधी आपल्याला देत नाही. विठाला भगवंताकडे जगद्गुरु तुकोबरांनी प्रार्थना केली. देव वसी चित्ती त्याची घडावी संगती. मला अशा महापुरुषाची संगती घडावी, त्यांचा सहवास माझ्या जीवनामध्ये घडावा. तेव्हा भगवान म्हणतात जगद्गुरु तुकोबराय दुसरं काहीतरी मागा. पैसा मागा, धन मागा, एखादं पद मागा, काहीतरी दुसरं मागा. हे काय संगतीची मागणी करतात? तर तुकोबरा सांगतात देवा याच्या व्यतिरिक्त मला जगातलं दुसरं काही आवडत नाही. तुकोबराय अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये भगवान तुकोबरायन म्हणतात तुकोबराय दुसरं काहीतरी धन मागा, पद मागा, दुसरं काहीतरी मागा. तुकोबराय सांगतात देवा दुसरं या जगातलं मला संत सोडून या जगाचं दुसरं काहीच आवडत नाही. कारण संत काय करतात तर सामान्य जीवाला आपलं पद देतात, सामान्य जीवाला आपला अधिकार देतात. आणि साधूची जर जीवनामध्ये कृपा झाली ना तर ते कधी संपत नाही. कृपादान केले संती कल्पांते हे सरेना. बाबा साधूची जर जीवनामध्ये कृपा झाली ना, साधू एवढे दयाळू आहेत, साधू एवढे कृपाळू आहेत की साधू दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होतात आणि दुसऱ्याच्या सुखाने साधू सुखी होतात, आनंदी होतात. असं साधूचं कृपाळू जीवन आहे. साधू सारखी कृपा या जगामध्ये ज्ञानोबराय किती कृपाळू होते. ज्ञानोबराच्या जीवनामध्ये आपण जर विचार केला, ज्ञानोबराचं जीवन इतकं अवघड गेलं. समाजाने ज्ञानोबरांना एवढा त्रास दिला, एवढे हाल अपेष्टे केला समाजाने ज्ञानोबरांना.
ज्या समाजामध्ये ज्ञानोबरांनी जन्म घेतला त्या समाजाने ज्ञानोबरांना जातीच्या बाहेर टाकलं, संन्यासाचे मुलं म्हणून हिणवलं, त्रास दिला ज्ञानोबरांना. पण एकदा संधी आली होती, ज्ञानोबरांना हा वचपा काढण्याची संधी आली होती. ज्या लोकांनी त्रास दिला ना त्याचा वचपा काढण्याची वेळ ज्ञानोबराच्या जीवनामध्ये आली. कधी आली तर ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी ग्रंथ पूर्ण केला आणि ज्ञानेश्वरी ग्रंथ पूर्ण झाल्यानंतर ज्ञानोबराचे सद्गुरू श्री निवृत्तीनाथ महाराज ज्ञानोबरावर प्रसन्न झाले आणि ज्ञानोबरांना सांगितलं, माऊली काय मागायचे ते मागा. ज्ञानोबा मी तुम्हावर प्रसन्न झालो, काय जे पाहिजे ते मागून घ्या, तुम्ही जेवढ्या मागण्या करताल ना तेवढ्यात मी पूर्ण करतो. खरं तिथं जर आपल्यासारखं असताना तर आपण नक्की म्हटलं असतो की दादा ज्या लोकांनी त्रास दिला ना त्यांचं वाटोळं होते. पण ज्ञानोबराचं असं विशाल अंतकरण होतं. ज्ञानोबरा सांगतात, दादा दुष्टाचं जर वाईट होऊनच नको देऊ पण दुष्टांचं कल्याण कर, अशी ज्ञानोबरांनी आपल्या थोरल्या बंधूकडे प्रार्थना केली. जे खळाचे व्यंकटी सांडू तया सत्कर्मी रती वाढू, भूता परस्परी जडू, मैत्र जीवाची खळ मरोत, असं ज्ञानोबराचं म्हणणं नाही. एका साधूची गोष्ट सांगतात, जुन्या काळातली गोष्ट आहे. जुन्या काळामध्ये साधू पायी प्रवास करायचे. एक साधू पायी प्रवास करीत होते आणि साधूला नदीमधून पलीकडे जायचं होतं. नदीमध्ये कंबरभर कमरेइतकं पाणी वाहत होतं आणि त्या पाण्याच्या प्रवाहामधून साधू नदीच्या पलीकडे चालले होते. साधू नेमके नदीच्या मध्यभागी गेले, पण साधूला एक दृश्य बघायला मिळालं की त्या नदीमध्ये एक विंचू वाहत चालला होता. विंचू वाहत चालला होता आणि विंचू बाहेर निघण्याकरता धडपड करीत होता आणि ते लक्ष कुठं गेलं, साधूचं त्या विंचवाकडे गेलं की हा बिचारा बाहेर निघण्याकरता धडपड करत आहे आणि आपण याला वाचवलं पाहिजे. साधूला ते विंचवायची दया आली आणि साधूने काय केलं, त्याला वाचवण्याकरता, त्याला बाहेर काढण्याकरता विंचू असा हातामध्ये धरला. पण हातामध्ये विंचू धरल्याबरोबर विंचवाने काय केलं असेल मला काय सांगायची गरज आहे का. विंचवाने चावला, दंश केला, ठणका मारला, विंचू हातातून खाली निसटून पडला. जाऊ द्यायचा ना वाहून, पण पुन्हा साधूने ते विंचू धरला वाचवण्याकरता. परत चावायचा, परत हातातून खाली पडायचा. जो अर्धा तास ही गंमत चालली होती. अनेक गृहस्थ नदीच्या कडेला उभा राहून तो गंमत बघत होता. साधू विंचवाला वाचवण्याचा प्रयत्न करतात आणि विंचू मात्र साधूला चावतोय. बरेच वेळ तो प्रकार पाहिल्यानंतर त्या गृहस्थाने त्या साधूला हाक मारली, ओ महाराज. महाराज म्हटले, काय बाबा, तो विंचू मरू द्या ना त्या पाण्यामध्ये. तुम्ही त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतात पण तो विंचू काय त्याचा स्वभाव सोडित नाही, मग मरू द्या बे त्या विंचवाला. तो जर त्याचा स्वभाव सोडित नसेल तर मरू दे ना त्या विंचवाला नदीमध्ये. आणि असं म्हटल्यानंतर साधूने उत्तर दिलं की बाबा तो जर त्याचा स्वभाव सोडित नाही मग मी माझा स्वभाव का सोडू. त्रास देणं हा विंचवाचा स्वभाव आहे आणि दया करणं हा विंचू म्हणजे नदीतला विंचू नाही बरं का. आजही समाजामध्ये विंचवाच्या जातीचे भरपूर माणसं येतं. त्या विंचवाने ज्ञानोबरांना त्रास दिला, त्या विंचवाने तुकाराम महाराजांना त्रास दिला, त्या विंचवाने एकनाथ महाराजांना त्रास दिला. प्रत्येक काळामध्ये ते दुष्ट लोक साधूला त्रास देतात आणि साधू त्यांच्यावर दयाच करीत असतात. विठाला तुकोबर आहे संत संगतीची मागणी करतात की देवा संत संगतीशिवाय जीवनाचं कल्याण नाही. संत संगतीमध्ये सामान्य जीव सुद्धा संत झाल्याशिवाय राहत नाही. याकरता माझ्या जीवनामध्ये संताची संगती घडावी, ज्यांच्या चित्तामध्ये देव आहे त्यांची संगती घडावी. त्यांना काय म्हणतात तर त्यांना जगद्गुरु तुकोबरांनी हरिजन या नावाने संबोधले आहे.
तुकोबऱ्या सांगतात मला हरिजनाची भेट व्हावी. हरिजन या शब्दामध्ये 2 पद येतं. हरिजन कोणाला म्हटलं जातं तर हरी अधिक जन. विठाला विठाला हरिजन या पदामध्ये 2 पद येतं. हरी अधिक जन याचा अर्थ काय होतो? ज्यांना हरी आवडतं त्यांना हरिजन असं म्हटलं जातं. विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जनधन माता पिता. ज्याच्या चित्ताचा विषय फक्त देव झालेला आहे. देवाशिवाय ज्याला जगातलं दुसरं काही आवडत नाही किंवा देव ज्यांच्याकरता वेडा होतो ते हरिजन. ज्या सुखा कारणे देव वेडा मला. वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. साक्षात पंढरीश परमात्मा पांडुरंग परमात्मा आपल्या भक्ताकरता इतका वेडा होतो की पंढरीचा त्याग करतो आणि आपल्या भक्ताचे नको ते कामं करतो. तो पांडुरंग परमात्मा सावता महाराजांना खुरपू लागतो. तो पांडुरंग परमात्मा इतका भक्ताकरता वेडा होतो की तो चोखोबारायांच्या पत्नीचं बाळंतपण करतो. पांडुरंग परमात्मा आपल्या भक्ताकरता इतका वेडा होतो की तो एकनाथ महाराजांच्या घरी कावडीने पाणी वाहतो. श्रीखंड्या चंदन उगळूनी करी वस्त्र गंगा तेरे धुतासे. पांडुरंग परमात्मा नाथांच्या घरी कावडीने पाणी वाहिलं. नुसतं पाणी वाहिलं नाही तर वस्त्र गंगा तेरी धुतासे. नाथांचे धोत्र सुद्धा भगवान पांडुरंग परमात्माने गंगेवर नेऊन धुतले. नुसते एकनाथ महाराजांचे धोत्र धुतले नाहीत तर नाथांच्या पत्नीचे गिरजाबाईचे लुगडे सुद्धा भगवंताने धुतले. की हलके कामं केले. किती दिवस केले तर 36 वर्ष पाणी वाहिलं. त्याचप्रमाणे कपडे धुवून आणले. श्रीखंड्या चंदन उगळून करी नाथांना गंध उघडून देण्याचं काम केलं आणि असे 36 वर्षे निघून गेले. आणि तरीसुद्धा नाथांच्या लक्षामध्ये आलं नाही की हा कोणी सामान्य गृहस्थ नाही, हा पांडुरंग परमात्मा हे नाथ महाराजांनी ओळखलं नाही. पण एक दिवशी असा योग आला की द्वारकेवरून एक गृहस्थ पैठणला आला आणि पैठणमध्ये आल्यानंतर लोकांना विचारू लागला एकनाथ महाराजांचं घर कुठे, मला एकनाथ महाराजांचं घर दाखवा. त्या गावातील मंडळीने नाथांच्या घरी आणलं. सांगितले बाबा हे एकनाथ महाराज आहेत, हे त्यांचं घर आहे. आणि तो गृहस्थ डायरेक्ट नाथासमोर गेला आणि नाथ महाराजांना म्हणला महाराज श्रीखंड्या कुठे. काय विचारलं? श्रीखंड्या कुठं आहे. नाथ महाराज म्हणतात बाबा मी मालक आहे आणि मालकाला गड्याबद्दल विचारत जाऊ नये. मजुरांना मालकाबद्दल विचारत जावं. तो माझा नौकर आहे. तो गृहस्थ सांगतो महाराज तो तुमचा नौकर नाही, तो जगाचा मालक. पितामह जगतो माता धाता पितामहा. तो साक्षात परमात्मा तुमच्या घरी कावडीने पाणी वाहतोय, तुमचे कपडे धुतो. महाराज तुम्ही त्यांना ओळखलं कसं नाही. आणि ऐकल्याबरोबर नाथ महाराजांना पश्चाताप झाला की अरे भगवंताने माझ्या घरी राबला, सेवा केली, कपडे धुवून आणले, पाणी वाहिलं. हे नाथ महाराजांना फार अवघड वाटलं, वाईट वाटलं. आणि नाथ महाराजांनी विचार केला की आता श्रीखंड आला की आपण काय करायचं, त्याला घराच्या बाहेर काढायचं. लबाड बोलला आणि माझ्या घरी 36 वर्षे राबला. हे नाथ महाराज त्याची वाट बघत बसले. थोड्या वेळामध्ये श्रीखंड्या कावड घेऊन आला. नाथ महाराज म्हटले कावड ठेवा नाही, निघून जा बाबा, माझ्या घरी तू आता काय थांबू नकोस. श्रीखंड्या म्हटला महाराज माझं काही चुकलं का? चुकलं असलं तर 2 तोंडात मारा, पण महाराज माझ्या तुमच्या घरातून मला बाहेर काढू नका. तुमची सेवा करण्यामध्ये मला आनंद वाटतो महाराज, मला बाहेर काढू नका. पण नाथ महाराज म्हटले बाबा तुला मी आता ओळखले, तुला आता राहता येणार नाही, तुला जावंच लागेल. मी तुला घरामध्ये अजिबात प्रवेश देणार नाही, तुला जावंच लागेल. ठीक आहे म्हटलं महाराज, तुम्ही घरी राहू नका म्हणता, बरं जातो मी, पण एक मागू का? श्रीखंड्या नाथांना म्हटलं महाराज एक गोष्ट मागू का? नाथ महाराज म्हटले माग बा, तुला काय मागायचं असेल ते. काही नाही म्हटलं, फक्त मला गंगेच्या पलीकड रस्त्याला लावा, वाटेला लावा, माझा मी जातो. नाथ महाराजांनी त्याची आट मान्य केली. त्याला वाटेला लावण्याकरता गंगेच्या अलीकडे आले. श्रीखंड्या रस्त्याला लागला. श्रीखंड्या म्हटला नाथ महाराज मला तुमच्या घरी राहण्यामध्ये फार आनंद होता, पण तुम्ही महाराज मला सेवा करून देत नाही. ठीक आहे बरं मी येतो. पाहुणा जाताना काय म्हणतो? जातो म्हणतो का येतो? येतो. श्रीखंड्या म्हटला महाराज येतो. नाथ महाराज म्हटले या बरं आता. या म्हणजे जा, असं त्याचा अर्थ होतो. म्हणजे श्रीखंड्याला रस्त्याला लावून नाथ महाराज पुन्हा घरी आले. दारापर्यंत येईपर्यंत मागं पाहिलं नाही, पण दारामध्ये आल्याबरोबर पाठीमागं पाहिलं तर श्रीखंड्या पाठीमागं झाला होता.
नाथ महाराज म्हटले अरे तू गेला होता परत का आला बाबा तो ना तेव्हा श्रीखंड म्हणतो महाराज मी म्हटलो येतो आणि तुम्ही काय म्हटले या आता तुम्ही या म्हटलो कसं जाऊ म्हणजे बळच देव भक्ताची सेवा करतो आणि असे जे भक्त आहेत त्यांना हरिजन म्हणतात आणि मला अशी हरिजनाची सेवा घडावी संगती घडावी किती दिवसाकरता घडावी तर नवो अंग संग तुझी अखंड संगती मिळावी काय मिळावी संत संगतीचा फायदा काय आहे तो तुकोबरा अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगतात हे तुका
तेरे
ऐसे आवडत मला, ऐसे आवडत मला, आवडत मला, ऐसे टाळ वाजा. तुका म्हणे जिने भले संत संगष्टने, तुका बरं सांगतात मी संत संगतीला एवढं महत्त्व का देतो, तर त्याचं कारण हेच आहे. तुका म्हणे जिने भले संत संगष्टने, संत संगतीमध्ये आपलं जिनं भलं बनतं. सामान्य जीवन जरी असेल, वाल्या कोळ्यासारखं सामान्य जीवनसुद्धा संतांच्या संगतीमध्ये वाल्मिक ऋषी बनवतं. याकरता जीवनामध्ये संत संगत घडावी. विठोबा रखुमाई, देववसे चित्ती त्याची घडावी संगती, ऐशी आवडते मना देवा पूर्वावी वासना. जगद्गुरु तुकोबराय भगवंताकडे संत संगतीची मागणी करतात. संत संगतीची मागणी का केलेली आहे, तर ज्या संगतीमध्ये जाऊ तशा प्रकारचं आपलं जीवन बनत असतं. त्याकरता जीवनामध्ये संत संगती घडावी. सध्या जो काही कार्यक्रम चालू आहे, हरिभक्त परायण आप्पासाहेब महाराज कोठोळे यांनी या ठिकाणी संत भीमसेन महाराज वारकरी शिक्षण संस्था सुरू केलेली आहे. आणि या संस्थेला आज यावर्षी 5 वर्षे पूर्ण होतात आणि 5वा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्ताने हा कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे. अतिशय भव्य दिव्य अशा प्रकारचं या ठिकाणी सामान्य माणूस जरी आला तरी भारावून जाईल अशा प्रकारचं हे वातावरण आपल्याला बघायला मिळतं. महाराजांनी गेली 5 वर्षापासून ही वारकरी शिक्षण संस्था सुरू केलेली आहेत. भरपूर अशा प्रकारचे विद्यार्थी, जवळजवळ 60-70 विद्यार्थी त्यांच्या संस्थेमध्ये शिक्षण घेतात. आणि आप्पा महाराजांच्या संगतीमध्ये हे विद्यार्थी आप्पा महाराजांसारखे गुणवान होत आणि तशा प्रकारे त्यांच्या जीवनामध्ये भविष्यामध्ये हे मोठे संत बनवत, कीर्तनकार बनवत, मोठे पखवाजे बनवत, असे आपण सर्वजण त्यांना मनोकामना व्यक्त करू. त्यांना आपण सर्वजण आशीर्वाद देऊन ही सेवा या ठिकाणी पूर्ण करू. ज्ञानेश्वर माऊली.